मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे। युद्ध अजून संपलेलं नाही, त्यामुळे जल्लोष टाळावा असं त्यात म्हटलंय। देशासाठी शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा असं अमित ठाकरेंनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी केलेली आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनसेचे नेते अमित ठाकरेंनी थेट पीएम यांना पत्र लिहिलेलं आहे। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, नेमक्या या पत्रात अजून काय काय लिहिल्याचं कळतंय? नक्कीच बघतोय की आपण अमित ठाकरे यांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे। या पत्रामध्ये त्यांनी महत्त्वाच्या चा उल्लेख केलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या ज्या पद्धतीचे विजय उत्सव साजरे केले जातात, रॅलीज काढल्या जात आहेत, त्या कुठेतरी जे शहीद आहेत त्यांना वेदना देणारे आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा संवेदनशील प्रमाणे विचार करायला हवा। कारण आता सीज फायरिंग आहे आणि एकूणच पाकिस्तानाचा जो इतिहास आहे ते पाहता कुठेही पाकिस्तानवर आपण विश्वास ठेवू शकत नाही। त्याच्यामुळे अधिक सजगता जी आहे ती सध्या महत्त्वाची आहे। शौर्य रॅली काढणं म्हणजे ते ज्यांचं बलिदान झालेलं आहे किंवा जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना कुठेतरी एक मनाला वेदना याच्यामुळे होऊ शकतात। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार जे आहे ते उच्च पातळीवर करावा आणि निश्चितच त्या पद्धतीनं जे सगळं एकूणच जो आहे तो संयम बाळगावा अशी खरं तर भावना अमित ठाकरे यांनी पत्राच्या मार्फत बोलून दाखवली आहे। धन्यवाद वैदेही, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिलेली आहे। एकंदरीतच अमित ठाकरे यांच्या पत्रांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे पाहावं लागेल।